लवकर भरभर सारे या, अरे मजा करा रे मजा करा, दही हंडी फोडण्याचा दिवस आनंदाचा आहे तुमचा. जय हिंद जय महाराष्ट्र. हर 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 हर. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. एका बाजूला शिवसेनेची दहीहंडी आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी आहे आणि प्रभादेवी आणि आसपासच्या विभागातील जवळपास भरपूर मोठे मोठे गोविंदा पथकं इकडे येत असतात. आपण जाऊया शिवसेनेच्या हंडीकडे. सर नमस्कार, कसे आहात? अरे मस्त. प्रगती क्रीडा मंडळाला गोविंदाच्या खूप खूप शुभेच्छा. जीव सांभाळून उत्सव करा. घरी आपले खूप वाट बघणारे याची खबरदारी घ्या. नक्कीच सर. आणि ही भरपूर मोठी आयोजन आहे की आपल्या दादांच्या माध्यमातून. अशी गर्दी आहे इकडे. इकडे पहा गोविंदा पथकं भरपूर प्रमाणात आलेत. जागा सुद्धा इकडे आईस स्पेस आहे मोठ्या प्रमाणात. समोर सुद्धा अंडी आहे, आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. इकडे भरपूर प्रमाणात गर्दी आहे. आता आपण समोर मनसेचं सुद्धा स्टेज आहे, मनसेकडे सुद्धा जाऊन येऊया. सुद्धा इकडे आहे. दादा कसं चालू आहे? एकदम मजेत. बघा ही प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीमध्ये काय जल्लोष असतो ना, हा फक्त गोविंदाचा प्रबोधिनीमध्ये बघायला मिळतो. आणि माझे मित्र हे सर्वात चांगलं काम करतात. सर्वांपर्यंत हे पोहोचवणे हे सगळ्यांची कामं नाही आहेत. तर दादाचा यूट्यूब चॅनल आहे डी फोकस स्पोर्ट्स आणि भारतामध्ये कुठेही कबड्डी असो त्याचं थेट प्रक्षेपण दादा करायला जातो. आणि दादाची ओळख म्हटली कबड्डी क्षेत्रात तर खूप मोठी आहे आणि खूप कबड्डीचे जुने जाणते असे खेळाडू आहेत चांगले. नक्की दादा गोविंदा पथकांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. नक्कीच. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभादेवी इथे या मंचावर आहोत. गोविंदा आहे आणि उमेश दादा गावडे यांच्या माध्यमातून दहीहंडी सोहळा इथे आयोजित केलेला आहे. आपण दादांना सुद्धा भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी शुभेच्छा घेणार आहोत. इकडे उमेश दादा गावडे सोबत आहेत आणि आता आपल्या गोविंदा पथकांना शुभेच्छा देण्यासाठी दादा काय म्हणाल? मी सर्व गोविंदा पथकांना हार्दिक शुभेच्छा देतोय. कारण दरवर्षी आम्ही 2008 पासून मनसे माध्यमातून इथे हंडी साजरी करतोय. राजसाहेबांच्या माध्यमातून आम्ही इकडे यावर्षी चांदीची मूर्ती आणि 500 रोख रक्कम ठेवली आहे. आणि जो गोविंदा मानाची हंडी फोडणार आहे त्याला सोन्याची श्रीकृष्णाची आणि राधाकृष्ण मूर्ती छोटी फ्रेम ठेवली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गोविंदा सर्व गोविंदा पथकांना हार्दिक शुभेच्छा. नक्कीच पहा, अप्रतिम असं बक्षिसं आहेत आणि त्याचप्रमाणे मनसे म्हटलं की दिलसे असतं. जय मनसे जय मनसे. पाणी आणि बिस्किट वाटप पण चालू आहे. ओके धन्यवाद. इकडे जे काही गोपाळगडासाठी येणार आहेत त्या सगळ्यांसाठी इथे सुविधा उपलब्ध आहे. थँक्यू. जबरदस्त पाऊस आहे. मी सुद्धा पावसात भिजतोय कारण गोविंदा म्हटलं की पावसात भिजायलाच पाहिजे असं मला वाटतं. अजून एक ट्राय आपल्याला पाहायला मिळतोय.
प्रभादेवी खाडा म्हणजे मी ज्या एरियात राहतो त्या बाजूचा मगाशी अंगावर आले ब्लॉग येईल हळूहळू प्रभादेवी पसरेल. प्रभादेवीमध्ये गर्दी क्या बात आहे. 1 2 3 4 5 6 7 7 थरांची सलामीकडे आणि सक्सेसफुल. क्या बात आहे. चलो आर्मी प्रभादेवी खडा ते ब्राह्मणदेव क्रीडा मंडळ. अजून एक हंडी आहे, आपण ती हंडी बघायला जाणार आहोत. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मुंबई म्हटलं की गर्दी, परंतु आज हे गर्दीचं समीकरण काहीसं वेगळं आहे. कारण की दरवेळी आपण पाहतो कामाधंद्यासाठी लोक गर्दी होतात स्टेशनवर, स्टॉपवर, बसस्टॉपवर. परंतु आज ही गर्दी विशेष हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण गोविंदा साजरा करण्यासाठी आपल्या इकडे होते. आणि त्याच गर्दीमधून वाट काढत आपण पुढे सुद्धा प्रभादेवीमध्ये अजून एक मोठी हंडी आहे, त्या हंडीकडे जाणार आहोत. संतोष तेळवणे सर आहे तिथे, आपण त्यांच्याकडून सर्व गोविंदांना शुभेच्छा देऊया. ॲक्च्युली घेऊया इथे संतोष दादा तेळवणे सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा आपल्या सर्व गोविंदांना शुभेच्छा घेऊयात. दादा तुम्ही कसे आहात? मस्त एकदम. आणि आयोजन कसं चालू आहे? आपल्या सर्व गोविंदांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्याकडून मनोगत काय नाही, दरवर्षाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जोरात गोविंदा चालू आहे संध्याकाळपर्यंत. आज आम्ही सकाळी 10 वाजता चालू केले, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 10-11 वाजतील, पण आम्ही गोविंदा चालूच ठेवणार. नक्कीच हा प्रभादेवीकरांचा जोश आहे. हंडी म्हणजे खास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यावर आम्ही ह्याच्यावर प्रस्तुत केलेली आहे. नक्कीच असं विविध संकल्पना आपल्याला नेहमीच हंडी किंवा गणपतीच्या माध्यमातून मिळत असतात पाहायला. आणि त्यापैकीची लाडकी बहीण योजनेची हंडी आपण पाहतोय दादांची, आणि हे अप्रतिम आयोजन आहे प्रभादेवी विभागामध्ये. जय हिंद.